सकाळ संध्याकाळ देवाऱ्यात देवतासमोर घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते. गाईच्या तुपात कापूर बुडवून मग जाळावे. सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुखशांती नांदते. जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात भीमसेनी कापूरचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा. तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापुराचे नवीन तुकडे टाकावेत. असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होईल. तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे, त्यामुळे त्यांची प्रगतीच होत नाही. राहू आणि केतू या ग्रहामुळे कालसर्पदोष होतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी, संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये 3 वेळा कापूर जाळावा. शनिवारी अंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचं तेल काही थेंब टाका. त्यानंतर अंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होईल. राहू केतूचाही त्रास होणार नाही. धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पती पत्नींमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत राहा. असे केल्याने पती पत्नीचे नाते चांगले होऊ लागते. जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. कापूर हे आयुर्वेदिक आहे आणि शारीरिक आजारावर सुद्धा उपयोग होतो. सर्दी आणि कफ यावर सुद्धा उपयोगी आहे. हातावर चोळून त्याचा वास घेऊन दीर्घ श्वास घ्यावा. मन प्रसन्न होते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. रामकृष्ण हरी.